काल दिवसभरात सगळा फराळ उरकून घेतला. शेव केली, चकल्या केल्या, लाडू केले आणि 4 वाजता ह्यांचा फोन आला की आज धनत्रयोदशी आहे तर काय तर सोनं खरेदी करून ये. सोनं खरेदी करायसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त चांगला असतोय, त्यामुळं मग म्हणलं जायचं आणि त्याआधी म्हणलं दवाखान्यात जायचं गोलूला घेऊन, कारण गोलूला आले ते डोळे आणि त्याला डोळे आल्यामुळे नाही ताप यायला लागला, सर्दी व्हायला लागली. मग म्हणलं त्याला नेलंच पाहिजे दवाखान्यात. आता आम्ही दवाखान्यातून बाहेर पडलो, औषधं घेतली गोलूची आणि निघालो सोनाराच्या दुकानात. ज्वेलर्समध्ये जाईपर्यंत आम्ही फक्त एक विचार केलता की 1 ग्रॅमपर्यंत काहीतरी घ्यायचं आणि निघून यायचं. पण सगळ्याच गोष्टी काय ठरवल्याप्रमाणे होत नाहीत, तुम्हाला जर माहिती असेलच. आम्ही शॉपमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं आम्हाला 1 ग्रॅमपर्यंत काहीतरी दाखवा, तर त्यांनी अंगठ्या दाखवायला चालू केलं आणि ही जी अंगठी दाखवली ती होती 2.25 ग्रॅमची आणि मला भरपूर डिझाईन आवडली त्याची, त्यामुळे मग तीच फायनल केली आणि आम्ही घरी निघून आलो अंगठी घेऊन. खरेदी करून घरी येईपर्यंत निसाण झाली होती. नंतर आम्ही घरी आलो की देवाला दिवा लावला, नंतर बाहेर सगळे दिवे लावले आणि बाहेर रांगोळी काढून घेतली. आणि आज धनत्रयोदशी होती, त्याचबरोबर यमदीपदान पण असते. तर मी लग्न झाल्यापासून यमदीपदान दरवर्षी करते दिवाळीमध्ये न चुकता. आता इकडे मी धनाची आणि सोन्याची पूजा करायला लागलेली. मी धनाची आणि सोन्याची पूजा करेपर्यंत आईंनी इकडे दिवे केलते कणकीचे 13, कारण यमदीपदानला कणकीच्या दिव्याचा मान असतो. तर आता मी इथं पूजा करायला लागलेली यमाची. तर बाहेर दक्षिणेकडे तोंड करून दिव्याचं पूजा करायची असत्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय बाय.